आपल्या कॉर्पोरेट्सने आणि सरकारने कोविड नंतर वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी सगळ्यांना दिली होती, ती काढून घेतली आणि आता परत या भकाल शहरात आम्हाला बोलवण्यात आलंय. पुणे, मुंबई, बेंगलोर सारख्या शहरांमध्ये ट्रॅफिकची अवस्था इतकी वाईट आहे की 9 तास काम करण्यासाठी जाण्यासाठी आम्हाला 3-3 तास प्रवास करावा लागतो, 10 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर गाठण्यासाठी. आम्ही शांतपणे आमच्या घरात काम करत होतो, 8च्या जागी 10 तास 12 तास काम करत होतो, कारण आम्हाला ट्रॅफिकचं टेन्शन नव्हतं. की तुम्ही पुण्यात प्रत्येकाला परत बोलवताय आणि तिथे तुम्ही काम करायला सांगताय आणि रोज ऑफिसला यायला सांगताय 2 किंवा 3 दिवस. बरं, जे लोक 2 दिवस ऑफिस करून परत घरी जातात तेही तुम्ही अलाउ नाही करताय. म्हणजे तुमचं मत काय आहे की सगळ्यांनी पुणे किंवा मुंबई किंवा बेंगलोर सारख्या सिटीमध्येच राहिलं पाहिजे. असं का, याचा तुम्ही कधी विचार केलाय? विचार करून बघा, हे लोक का आपल्याला एवढ्या ट्रॅफिक असलेल्या सिटीमध्ये का बोलवतात? आणि तुम्ही एक विचार करा, ऑफिसचा यामध्ये फायदा आहे. जर आपण वर्क फ्रॉम होम केलं तर ऑफिसचा मेंटेनन्स सगळं त्यांचं कमी होईल, त्यांचं लीज कमी होईल, त्यांचा खर्च एकदमच कॉस्ट कटिंग होईल. पण हे पॉलिटिशियन्सना नको आहे असं मला वाटतं. का मी सांगतो, पुण्याचंच एक एक्झाम्पल घ्या. तुम्हाला माहिती आहे सगळे IT पार्क पुण्याचे आहेत, कुणी लीजवर दिले. जर सगळेच लोक वर्क फ्रॉम होम करायला लागले तर यांचे ऑफिसेस लीजवरती कोण आहे? जर सगळेच लोक वर्क फ्रॉम होम करायला लागले तर Tier 1 सिटीजमध्ये यांनी जो इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे त्यातून रिटर्न कसा मिळणार? त्यामुळे मी म्हणतोय, जोपर्यंत हे लोक Tier 2 सिटीज मध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत तोपर्यंत Tier 2 सिटीज डेव्हलप होणार नाहीत आणि आपल्या जनरेशनला हे असेच ट्रॅफिक मध्ये मारणार आहेत, कारण फक्त यांचा स्वार्थ आहे, यांची इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न मिळत नाही. थोडे लोक तर्क देत आहेत की IT पार्कमुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे चालणारे जे बिझनेसेस आहेत, धंदे आहेत, म्हणजे चहाचे टपरे असतील, हॉटेल्स असतील, जे काय असतील, ते लोक काय करते, अरे बाबा जेव्हा IT पार्क नव्हता त्यावेळेला ते स्वतःच्या गावीच होते. आणि जर समजा ही लोक जर गावामध्ये गेली सेकंड टियर सिटीजमध्ये, तिथं त्यांच्या रिक्वायरमेंट्स असणार आहेत, तिथे त्यांना हॉटेल्स लागणार आहेत, तिथे त्यांना चहाचे टपरे लागणार आहेत, तर हे सगळे तिकडे शिफ्ट होतील. बाबा, त्यांना पुण्यात कोणी बोलवायला गेलं नव्हतं. एकदा तिथे अपॉर्च्युनिटी आली तर लोक आपल्या जमतात. त्यामुळे आपल्याला सेकंड टियर सिटीज डेव्हलप करायला पाहिजे. पुण्यामध्ये किती मरायचं आहे अजून लोकांनी? नवले ब्रिज सारखे ऍक्सिडेंट होत आहेत, किती वेळा घासत बसायचे, 4-4 तास 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी 3-3 तास घासतो आपण. सेकंड टियर सिटीज मध्ये प्रॉब्लेम काय? आधी कोविडच्या आधी इंटरनेटची व्यवस्था नव्हती, हायस्पीड इंटरनेट अवेलेबिलिटी नव्हती गावाखेड्यांमध्ये. कंपनीमुळे पकडा आपल्याला Tier 2 सिटीज, Tier 3 सिटीज मध्ये 100 MBPS 300 MBPS पर्यंत इंटरनेट स्पीड. त्यामुळे कनेक्टिव्हिटीचाही इश्यू नाही. मग आता तुम्हाला वर्क फ्रॉम होम देण्यात काय प्रॉब्लेम?